नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण आपल्या सिलेबस मधला जो काही सेकंड टॉपिक आहे सजीव सृष्टी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नक्कीच हा टॉपिक माहिती असणार आहे। तर या टॉपिकचं ऑलरेडी आपण एक लेक्चर घेतलेला आहे। इंग्लिश मीडियमचं पूर्ण जो काही टॉपिक आहे तर तो आपण कव्हर केलेला आहे। आता आपण मराठी माध्यमाचे जे काही लेक्चर्स आहेत तर सर हे मराठी मीडियम आहे का? यस आगम, आजचं आपलं पहिलं लेक्चर जे काही होतं तर ते आपण इंग्लिश मीडियमचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस घेतलं होतं आणि आत्ताचं जे 7:30चं लेक्चर आहे तर ते मराठी माध्यमाचं आहे। ठीक आहे, तरी तू जॉईन राहा, काही हरकत नाही आहे, तुलाही नक्कीच समजेल। इंग्लिश मीडियमचा आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे बरं। तर इथं सजीव सृष्टीचं ऑलरेडी आपण एक लेक्चर घेतलेलं आहे। त्या लेक्चरमध्ये आपण काय काय माहिती घेतली होती तर जे काही यंग आणि अडल्ट यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो हे पाहिलं होतं। त्याच्यानंतर वनस्पतींची जी काही ग्रोथ असते, वाढ असते तर त्याबद्दल माहिती घेतली होती। त्यासोबतच वनस्पतींबद्दल इतर गोष्टींमध्ये आपण जी माहिती घेतली होती तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फोटोसिंथेसिस बद्दल माहिती घेतली होती। ठीक आहे, आता आपल्याला प्राण्यांबद्दल म्हणजेच ॲनिमल्स बद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची। ओके, ॲनिमल्स बद्दल माहिती घ्यायची। ॲनिमल्सचं विशेषतः फूड प्रोडक्शनची कॅपॅसिटी ॲनिमल्समध्ये असते का हा क्रायटेरिया जर लावला तर याबाबत मात्र उत्तर हे नकारार्थी येतं। म्हणजेच ॲनिमल्स स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत। आता तुम्ही म्हणाल सर माझी मम्मी तर किचनमध्ये फूड बनवते, एक लक्षात घ्या मित्रांनो, त्या पद्धतीचा तो स्वयंपाक असतो। स्वतःचं फूड स्वतः बनवणे याचा अर्थ इंडिपेंडंटली या ठिकाणी फूड प्रोड्यूस करणे, जसं वनस्पती करतात। वनस्पती फोटोसिंथेसिस नावाची, प्रकाश संश्लेषण नावाची एक छान अशी रिॲक्शन त्या ठिकाणी करत असतात। त्यांच्या पानामध्ये ती रिॲक्शन होत असते ज्यामध्ये सूर्यप्रकाश आवश्यक असतो जो की साहजिकच उपलब्ध होतो। त्यासोबतच वनस्पतींच्या पानामध्ये क्लोरोफिल असतं किंवा क्लोरोप्लास्ट म्हणतात त्याला, हरित लवके। त्यासोबत वनस्पतींना CO2 हवेमधून भेटतो। पाणी जे काही आहे तर वनस्पती मुळांवाटे ॲब्झॉर्ब करत असतात, शोषून घेत असतात आणि या ठिकाणी या सगळ्यांच्या मदतीनं वनस्पती ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये स्वतःचं अन्न तयार करतात। कशाच्या स्वरूपामध्ये? ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये। आणि या पद्धतीनं आपण म्हणतो की वनस्पती या स्वयंपोषी आहेत, वनस्पती या ऑटोट्रॉफिक असतात, बरोबर आहे। आणि मग आपण म्हणजे सगळे प्राणी वगैरे जे आहेत तर ते वनस्पतींवर अवलंबून असतो स्वतःच्या अन्नासाठी। आता आपल्याला याचं प्राण्यांबद्दल पाहायचंय। तर मित्रांनो, प्राण्यांबद्दल जर पाहायचं झालं तर वनस्पतींवर ते अवलंबून असतात किंवा काही प्राणी जे आहेत तर डायरेक्ट वनस्पतीला खात नाहीत तर ते इतर प्राण्यांना खातात, बरोबर आहे। आता हे तुम्ही साहजिकच ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की उदाहरणार्थ समजा आपण वाघाचा विचार केला, सिंहाचा विचार केला तर वाघ सिंह साहजिकच गवत खात नाहीत, वनस्पती खात नाहीत। मग ते कशाला खातात तर ते हरणाला खातात। अरे पण हरिण फायनली वनस्पतीच खातं ना, हरिण गवत खातं। म्हणजे एकंदर वाघ देखील अंतिमतः कशावर अवलंबून आहे खाण्यासाठी तर त्या ठिकाणी वनस्पतींवरच अवलंबून आहे। मग प्राणी हे ऑटोट्रॉफिक नसतात, म्हणजे कसे असतात तर ते हेटेरोट्रॉफिक असतात। ते कसे असतात बरं तर ते हेटेरोट्रॉफिक असतात, याला परपोषी म्हणतात। प्राणी हे कसे असतात? परपोषी असतात। ते स्वतःचं अन्न स्वतः खाऊ शकत नाही। बघा इथं एक गाय दिसते, ही गाय या ठिकाणी वनस्पतीला खाऊन सर्वाइव्ह करते आणि इथे वनस्पती जी आहे तर ती सूर्यप्रकाशाच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः बनवते। म्हणून वनस्पती ही ऑटोट्रॉफिक झाली, स्वयंपोषी झाली। वनस्पती कशी झाली बरं? स्वयंपोषी झाली आणि हा प्राणी जो आहे तर हा मात्र परपोषी झाला, बरोबर आहे। या ठिकाणी अन्नाच्या सवयीचा जर विचार केला, आता प्राणी सगळे सारखंच नसतात। उदाहरणार्थ गाय, म्हैस किंवा हरिण वगैरे फक्त वनस्पतींनाच खातात। तर अशा पद्धतीचे जे वनस्पतींना खातात तर त्यांना हर्बिवोर्स म्हणतात। इंग्लिशमध्ये हर्बिवोर्स म्हणतात, मराठीमध्ये त्याला शाकाहारी म्हणतात। कदाचित तुमच्यापैकी काही जणही शाकाहारी असाल, बरोबर आहे। दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे कार्निवोर्स। हे असे प्राणी असतात की जे फक्त इतर प्राण्यांनाच खातात, वनस्पतींना खात नाहीत। आता यांची जर यादी बनवायची म्हटलं तर कोणकोणती होईल बरं? वाघ, सिंह, बिबट्या, कोल्हा, लांडगा, चित्ता हे सगळे जे काही प्राणी आहेत ना तर हे सगळे कार्निवोर्स आहेत। आणि या ठिकाणी ओमनिवोर्स ह्याच्यामध्ये माणूस देखील येतो। याच्यामध्ये कोण येतो? माणूस येतो, कुत्रा येतो, मांजर येते। माणूस बघा, माणूस नॉनव्हेजही खातो आणि व्हेजही खातो। म्हणजे माणूस वनस्पतींनाही खाऊ शकतो आणि इतर प्राण्यांनाही खाऊ शकतो। कुत्र्याचं देखील तसंच आहे,
ओके, ह्याच्यामध्ये या ठिकाणी आणखी अस्वल वगैरे हे प्राणी देखील आपण कन्सिडर करतो. याला ओमनिओर्स किंवा सर्वभक्षी म्हणतात. म्हणजे प्राण्यांच्या सवयीनुसार, अन्न खाण्याच्या सवयीनुसार आपण 3 प्रकारांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं. एक तर शाकाहारी, मांसाहारी किंवा सर्वभक्षी. त्याच्यानंतर या ठिकाणी श्वसनाबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता ही श्वसन नावाची जी काही गोष्ट असते ना मित्रांनो, तर एवढी महत्वाची आहे. इथं श्वसन या प्रक्रियेबद्दल थोडक्यात मी सांगतो. श्वसन सर्व सजीवांमध्ये होत असतं. मी काय म्हणतोय, श्वसन सर्व सजीवांमध्ये होत असते. मग आता तुम्ही म्हणाल की असं काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्यामुळं सगळ्या सजीवांना श्वसन करावं लागतं? कारण श्वसनाद्वारे, काय बरं, श्वसनाद्वारे या ठिकाणी ऊर्जा मिळते. श्वसनामुळे काय मिळते? ऊर्जा मिळते. आणि ही ऊर्जा कशाच्या स्वरूपामध्ये भेटत असते? एटीपीच्या स्वरूपामध्ये भेटत असते. ऊर्जा कशाच्या स्वरूपामध्ये भेटत असते? एटीपीच्या स्वरूपामध्ये भेटत असते. मग नेमकं ऊर्जा मिळवण्यासाठी काय केलं जातं? तर ह्याच्यामध्ये जे फूड आहे ना, ग्लुकोज, हे आपल्यासाठी खरं तर इंधन आहे. बघा, हे आपल्यासाठी काय बरं? इंधन आहे. तर हे जे काही ग्लुकोज आहे ना मित्रांनो, तर ह्या ग्लुकोजचं होतं कंबशन. ह्या ग्लुकोजचं काय होतं बरं? कंबशन. माझा आवाज व्यवस्थित येतोय का बरं? एकदा फक्त मला सांगा बरं, आवाज अडकत तर नाहीये ना? ह्या ग्लुकोजचं जे काही आहे तर त्याचं होतं कंबशन. एक मिनिट. आणि हे ग्लुकोजचं कंबशन जे आहे तर ते कशाच्या मदतीनं होतं? तर ते कंबशन होत असतं ऑक्सिजनच्या मदतीनं. ते कशाच्या मदतीनं होत असतं? तर ते ऑक्सिजनच्या मदतीनं होत असतं. ठीक आहे. ग्लुकोजचं कंबशन हे, आवाज येतोय का रे माझा? हा, ठीक आहे. तर या ठिकाणी हे ग्लुकोज जे काही आहे तर त्याचं कंबशन होतं ऑक्सिजनच्या मदतीनं. आणि त्याच्यापासून काय तयार होतं? त्याच्यापासून CO2 तयार होतं, त्याच्यापासून H2O तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं एनर्जी तयार होते. आणि ही एनर्जी असते एटीपीच्या स्वरूपामध्ये. कळलं का? आणि सगळ्याच सजीवांना जगायचं असेल तर ऊर्जा तर लागते. कितीही छोटा सजीव असो, अगदी एकपेशी असो की बहुपेशी असो, त्याला ऊर्जा लागते. आणि ही ऊर्जा कशाच्या स्वरूपामध्ये भेटत असते बरं? एटीपीच्या स्वरूपामध्ये. आणि ही जी काही केमिकल रिएक्शन घडत असते ना मित्रांनो, तर यालाच म्हटलं जातं रेस्पिरेशन. मराठीमध्ये म्हटलं जातं श्वसन. आणि हे श्वसन कुठं घडत असतं? तर हे श्वसन प्रत्येक पेशीमध्ये घडत असतं. श्वसन कुठं घडत असतं? प्रत्येक पेशीमध्ये. मग पेशीमध्ये घडतं तर पेशीमध्येही कुठं घडतं? तर पेशीमधील मायटोकॉन्ड्रिया, ज्याला तंतुकणिका म्हणतात ना, तर त्या तंतुकणिकेमध्ये घडत असतं. कशामध्ये बरं? तंतुकणिकेमध्ये घडत असतं. म्हणून तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जा केंद्र किंवा ऊर्जा घर या नावानं देखील ओळखलं जातं. बघा, एकाच गोष्टीमध्ये आपण काय काय शिकलं. श्वसन हे सगळ्या सजीवांमध्ये घडतं. श्वसनाद्वारे सजीवाला काय भेटते? तर श्वसनाद्वारे सजीवाला ऊर्जा भेटते. कुठं घडतं हे श्वसन? तर हे श्वसन प्रत्येक पेशीमध्ये घडत असतं. पेशीमधल्याही कोणत्या भागामध्ये घडतं? तर पेशीमधल्या मायटोकॉन्ड्रिया, ज्याला तंतुकणिका म्हणतात, तर त्या भागामध्ये घडतं. याद्वारे काय होतं? याद्वारे आपल्याला एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा भेटत असते. या ठिकाणी एटीपीला एनर्जी करन्सी ऑफ आवर बॉडी देखील म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे एकंदर जसं आपण दुसरीकडे एनर्जीचे एकक जूल वगैरे पाहत असतो ना, तसं या ठिकाणी आपल्या शरीरासाठी जी काही ऊर्जा आपण कॅल्क्युलेट करतो किंवा मिळवतो तर ती एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवत असतो. ओके, तर या श्वसनाबद्दल पाहूया. काय काय माहिती घेतली आपण? सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. का बरं ऑक्सिजनची गरज असते? कारण या श्वसनासाठी ऑक्सिजन लागत असतो. त्या ग्लुकोजला जाळण्यासाठी ऑक्सिजन घेतो आणि शेवटी सजीव काय करतो? तर CO2 सोडतो. आणि या ठिकाणी यालाच काय म्हटलं जातं? या ठिकाणी श्वसन. आता तुम्ही म्हणाल सर, श्वसन म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि CO2 सोडणे, याला श्वसन म्हणतात. मित्रांनो, या ठिकाणी खरं तर श्वसनाचा हा एक भाग आहे. याला एक सोपा शब्द आहे, तो म्हणजे ब्रीदिंग. ठीक आहे. याला काय म्हणतात? श्वासोच्छवास.
याला काय म्हणतात, श्वास घेणे आणि श्वास सोडणे याला म्हटलं जातं श्वासोच्छवास. आणि या श्वास घेण्याच्या माध्यमातून ऑक्सिजन जो काही आहे तर तो प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मानवामध्ये श्वसनासाठी विशेष असे काही अवयव असतात. उदाहरणार्थ काय बरं, तर फुफ्फुस. काही प्राण्यांमध्ये उदाहरणार्थ मासा वगैरे जर प्राणी पाहिला तर त्याच्यामध्ये गिल्स असतात. माशामध्ये काय असतात बरं, गिल्स, ज्याला कल्ले म्हणतात. ठीक आहे. वनस्पतींमध्ये श्वास घेण्यासाठी काय असतं, तर पानांवर असे छोटे छोटे छिद्र असतात आणि त्याला स्टोमॅटा म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं, स्टोमॅटा. वनस्पतींमध्ये खोडावरही असे छोटे छिद्र असतात आणि पानांवर विशेषतः छोटे छिद्र असतात आणि त्याला काय म्हटलं जातं, स्टोमॅटा, ज्याद्वारे वनस्पती ऑक्सिजन घेत असतात आणि CO2 सोडत असतात श्वसनाच्या वेळेस. ठीक आहे. आता या ठिकाणी मासा, उंदीर किंवा साप यासारख्या प्राण्यांना या ठिकाणी विशेष असे श्वसन अवयव देखील आपल्याला पाहायला भेटतात. तर एकंदर इथं थोडंसं वाटलं तर ही संकल्पना आणखी व्यवस्थित पद्धतीनं सांगतो. श्वसन मानवाच्या बाबत जे काही श्वसन असतं तर ते सांगतो. याच्यामध्ये दोन गोष्टी घडत असतात. पहिली जी काही गोष्ट असते तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे हा पहिला टप्पा आहे. श्वास घेणे आणि श्वास सोडणे याला म्हटलं जातं या ठिकाणी श्वासोच्छवास किंवा इंग्लिशमध्ये ब्रीदिंग. आणि ही ब्रीदिंग जी काही आहे तर याच्यामध्ये मानवामध्ये कोणकोणते अवयव असतात बघा. याच्यामध्ये नाक, दुसरं म्हणजे श्वास नलिका आणि तिसरा महत्वाचा अवयव तो म्हणजे फुफ्फुस असतो. तो कोणता असतो, फुफ्फुस. आता या फुफ्फुसाद्वारे जो घेतलेला ऑक्सिजन आहे तर तो प्रत्येक पेशीपर्यंत जातो. तो कुठपर्यंत जातो, तर पेशीपर्यंत जातो. पेशीमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजे तंतू कणिकेमध्ये. आता खऱ्या अर्थानं ही जी श्वसनाची या ठिकाणी रिॲक्शन आहे ना, श्वसनाची रिॲक्शन, अभिक्रिया, तर ही घडत असते जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. काय घडत असतं बरं, तर याच्यामध्ये ग्लुकोज, आलेला ऑक्सिजन आणि यांच्यापासून CO2 तयार होतो, वॉटर तयार होतं आणि त्यासोबतच ऊर्जा तयार होते ATPच्या स्वरूपामध्ये. ओके. म्हणजे एकंदर हे दोन टप्पे असतात. मानवाच्या बाबत जर बघितलं किंवा इतरही सजीवांमध्ये श्वास घेणे आणि श्वास सोडणे याला श्वासोच्छवास म्हणतात. पण खरं जी काही श्वसनाची अभिक्रिया आहे ना मित्रांनो, तर ती आपल्या पेशीमधल्या तंतुकणिकेमध्ये होत असते. ओके, लक्षात आलं का? सर स्क्रीन अडकत आहे, स्क्रीन अडकत आहे. बहुतेक थोडासा इंटरनेटचा इश्यू होतोय. इंटरनेटचा थोडासा या ठिकाणी इश्यू होतोय, त्यामुळं हे व्हायलंय. जरी समजा लाईव्ह मध्ये अडचण येत असेल तरी देखील नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे तुम्ही लेक्चर पाहू शकता. बरं, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं हे लेक्चर पाहू शकता. वाटलं तर गरज पडली तर पुन्हा एकदा हे व्यवस्थित पद्धतीनं मी अपलोड करेल. ओके. आणखी अडचण यायली का बरं? तर इथं या ठिकाणी उर्वरित जो काही आता आपला पुढचा भाग आहे तर तो म्हणजे उत्सर्जन. आता उत्सर्जन हा घटक अभ्यासताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उत्सर्जनला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्सक्रीशन. उत्सर्जनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरं, तर एक्सक्रीशन म्हटलं जातं ह्याला. ठीक आहे. उत्सर्जन म्हणजे एक्सक्रीशन. मग आता उत्सर्जन या शब्दाचा अर्थ काय होतो, तर उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे. काय बाहेर टाकल्या जातं शरीरामधून, तर विषारी पदार्थ. आता तुम्ही म्हणाल की विषारी पदार्थ आणि हे आपल्या शरीरात कसं काय तयार होतात, तर मित्रांनो एक लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये सतत, ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये सतत हजारो रासायनिक अभिक्रिया घडत असतात. आपल्या पेशीमध्ये खूप साऱ्या रासायनिक अभिक्रिया घडत असतात. आताच मी श्वसन या रासायनिक अभिक्रियेबद्दल बोललो. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो बघा. अशा खूप साऱ्या रासायनिक अभिक्रिया होत असतात, त्याच्यामधून युरिया किंवा इतर काही विषारी पदार्थ तयार होतात. मग आता आपल्या शरीरामध्ये हे विषारी पदार्थ काय साठवून ठेवणं योग्य आहे का बरं? बिलकुल नाही. जसं की आपल्या घरामध्ये समजा कचरा निर्माण झाला तर आपण काय करतो रे, काय घरात साठवून ठेवतो? बिलकुल नाही. आपण काय करतो, तर त्या कचऱ्याला घराबाहेर टाकून देतो. घराबाहेर म्हणजे रस्त्यावर नाही टाकायचं, तर प्रॉपर कचरा कुंडीमध्ये टाकतो. मग इथं आपलं शरीर म्हणजे देखील एक घरच आहे ना. आणि या घरामध्ये जे वेस्ट मटेरियल तयार होतं, जे विषारी पदार्थ तयार होतात, तर त्याला शरीराबाहेर टाकण्यासाठी
जी प्रोसेस असते तर त्याला म्हटलं जातं उत्सर्जन. त्याला काय म्हटलं जातं? उत्सर्जन म्हटलं जातं. आणि या उत्सर्जनासाठी मानवामध्ये जो अवयव असतो तर तो अवयव असतो किडनी. आपल्याला किती किडन्या असतात बरं? 2 किडन्या असतात. बरोबर आहे. उत्सर्जन फक्त किडनी मधूनच होतं का? तर याचं उत्तर नाही. आपल्या त्वचेमधून देखील उत्सर्जन होतं. आता बघा, आपल्याला घाम येतो, या घामाद्वारे देखील बरेचसे त्या ठिकाणी वेस्ट मटेरियल, विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात. बरोबर आहे. म्हणजे शरीरानं या ठिकाणी घामाच्या माध्यमातून हे वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याची प्रोसेस डेव्हलप केलेली आहे. म्हणजे त्वचा ही देखील काय बरं? तर एक उत्सर्जन करणारा अवयव आहे. आपल्या फुफ्फुसाद्वारे आपण उच्छवास सोडतो, म्हणजे एकंदर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. म्हणजे तुमचे फुफ्फुस हे देखील उत्सर्जनाचाच एक अवयव आहे. इथं पण महत्वाचा अवयव कोणता? तर आपली किडनी जी काही आहे ना, तर ही उत्सर्जनाचा एक महत्वाचा अवयव आहे. किडनी काय करते? तर किडनी रक्त जे आहे तर रक्त फिल्टर करते आणि रक्तामधले विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. किडनी काय करते? रक्ताला फिल्टर करते आणि रक्तामधले जे विषारी पदार्थ आहेत, घातक पदार्थ आहेत, जसं की युरिया वगैरे, तर ते शरीराच्या बाहेर टाकते. आणि शरीराच्या बाहेर कशाच्या माध्यमातून टाकते? लघवी वाटे, लघवीद्वारे टाकत असते. म्हणजे आपल्या लघवीमध्ये बरेचसे विषारी पदार्थ असतात जे रक्तामधून किडनीनं बाहेर काढलेले असतात, बाहेर टाकलेले असतात. मग सगळ्याच सजीवांमध्ये किडनी असते का? एखाद्या प्लांटमध्ये, वनस्पतीमध्ये किडनी असते का? बिलकुल नाही. त्यांच्यामध्ये वेगळे अवयव असतात. कळलं का? पण उत्सर्जन मात्र सगळ्याच सजीवांमध्ये होत असतं. तर या ठिकाणी जे विषारी पदार्थ असतात तर त्यांना एक्सक्रीटा म्हटलं जातं. ठीक आहे. उत्सर्जित पदार्थ जे वेगवेगळ्या प्रक्रियेनं आपल्या शरीरामध्ये तयार होतात. एक्सक्रीशन हे म्हणजेच उत्सर्जन हे त्या प्रक्रियेचं नाव आहे, ज्याद्वारे वेस्ट मटेरियल शरीराबाहेर टाकल्या जातं. आणि एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणजेच उत्सर्जनासाठी जे काही खास अवयव असतात शरीरामध्ये त्याला एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणतात. जसं की माणसामध्ये कोणता अवयव आहे बरं? किडनी. वनस्पतींमध्ये या ठिकाणी पानांमध्ये वगैरे हे उत्सर्जित पदार्थ साठवले जातात आणि नंतर पानं गळतात, त्या माध्यमातून तो पदार्थ या ठिकाणी विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतो. या ठिकाणी जर इथं पाहिलं तर वनस्पतींमध्ये जास्त पाणी जर असेल तर ते बाष्पाच्या स्वरूपामध्ये देखील बाहेर पडतं. म्हणजे एकंदर इथं प्रत्येक सजीव स्वतःच्या शरीरामध्ये तयार होणारे विषारी पदार्थ विविध अवयवांच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकत असतो. तुम्हाला जर विचारलं की मानवामध्ये कोणते हे अवयव असतात तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये महत्त्वाचा अवयव जो काही आहे तर ती त्वचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा किडनी आहे, त्याच्या पाठोपाठ त्वचा, फुफ्फुस हे देखील या ठिकाणी उत्सर्जनासाठीचे महत्त्वाचे अवयव आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. तर इथं नेक्स्ट पार्ट आपण पाहूया मित्रांनो, उत्तेजनांना प्रतिसाद आणि हालचाल. सजीवांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि तो म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस किंवा रिस्पॉन्स देणे स्टिम्युलायला. बाहेरून जर तुम्हाला एखादा स्टिम्युलाय जर जाणवला, म्हणजे एकंदर एखादी रिॲक्शन, एखादी तुमच्याबाबत घटना जर घडत असेल, कोणी तुम्हाला आवाज देत असेल, कोणी तुम्हाला समजा स्पर्श केला, कोणी चिमटा घेतला, तर आपण लागलीच त्याला काय देतो रे? रिस्पॉन्स देतो, प्रतिक्रिया देत असतो. हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. समजा कोणी तुमच्या कानाखाली मारली तर तुम्ही काय शांत बसणार? एक तर तुम्ही त्याच्या कानाखाली मारणार किंवा तुम्ही त्याला काहीतरी बोलणार, तुम्ही काहीतरी भांडणार. बरोबर आहे. ही झाली प्रतिक्रिया देणं आणि यालाच म्हटलं जातं रिस्पॉन्सिव्हनेस. हे सजीव असण्याचं लक्षण आहे मित्रांनो. ठीक आहे. तर एकंदर सर्व सजीव आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद देत असतात आणि यालाच रिस्पॉन्सिव्हनेस म्हणतात. सजीव स्वतःहून हलतात, त्यासोबतच म्हणजे सजीव मूवमेंट करू शकतात. ठीक आहे. मूवमेंट करू शकतात. त्यासोबतच विशेषतः प्राणी जे काही आहेत तर ते एका ठिकाणाहून दुसरीकडे देखील जाऊ शकतात. त्याला लोकोमोशन म्हणतात. ते स्वतःची जागा बदलू शकतात. एवढंच आहे की वनस्पती स्वतःची जागा बदलू शकत नाहीत, पण वनस्पती मूवमेंट करतात. बरं, वनस्पती हालचाल करू शकतात, वनस्पती लोकोमोशन मात्र करू शकत नाहीत. लोकोमोशन आणि मूवमेंट ह्याच्यामध्ये फरक काय आहे? मी फक्त एका जागी उभा राहिलो आणि फक्त हात जे आहेत किंवा डोकं, मान वगैरे जी काही आहे तर ती हलवली, जागा बदलली नाही, तर ह्याला म्हटलं जातं मूवमेंट. वनस्पती करू शकतात मूवमेंट आणि प्राणी करू शकतात. पण लोकोमोशन म्हणजे काय? मी इथं आहे, इथून इथं शिफ्ट झालो, इथून पुन्हा इकडं आलो, याला म्हटलं जातं लोकोमोशन. वनस्पती करू शकत नाहीत, पण प्राणी मात्र करू शकतात. या ठिकाणी वनस्पती जे आहेत तर साहजिकच प्रकाश असो, पाणी असो, स्पर्श असो अशा उत्तेजनांना प्रतिसाद देऊ शकतात. जसं लाजळूचं वगैरे झाड आहे ना, त्याच्या पानाला जर तुम्ही स्पर्श केला तर ते लागलीच मिटून घेतं बघा पानं. हे रिस्पॉन्सिव्हनेस आहे ना.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुनरुत्पादन आणि इतर जे काही गोष्टी आहेत तर हे आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आज थोडासा मला वाटतं इंटरनेटचा इश्यू यायला आहे. ठीक आहे, इंटरनेटचा इश्यू यायला आहे, त्यामुळं थोडंसं आपण लेक्चर जे आहे तर ते आवरतं घेऊया. उरलेलं म्हणजे पुढचा जो काही पार्ट असणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रिप्रोडक्शन, यानंतर पेशीय रचना, सेल्युलर स्ट्रक्चर आणि सगळ्यात महत्त्वाचं युजफुल अँड हार्मफुल जे काही ॲनिमल्स आणि प्लांट्स असतात तर त्यांच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. तर पुढचं लेक्चर देखील फार जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर इथपर्यंत काही अडचण आली का? इथपर्यंत काही अडचण आहे का? जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा. काही अडचण नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नो म्हणून सांगा. यस, कसं वाटलं बरं लेक्चर? काही अडचण नसेल तर नो म्हणून सांगा आणि असेल तर यस म्हणून सांगा. अडचण असेल तर काय अडचण आहे हे देखील या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. आपण आज काय काय पाहिलं तर आपण एक्सक्रिशन बद्दल पाहिलं, त्याच्यानंतर आपण आणखी काय काय पाहिलं बरं तर आपण या ठिकाणी श्वसनाबद्दल पाहिलं, त्यासोबतच प्राण्यांची जी काही सवयी आहेत तर त्याच्याबद्दल आपण पाहिलं, विशेषतः त्यांच्या खाण्याबद्दलच्या. ओके, त्याच्यानुसार शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि सर्वभक्षी याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ओके, तर समजलं का बाळांनो? अडचण जर नसेल तर नो म्हणून सांगा, अडचण असेल तर नेमकी काय अडचण आहे हे देखील सांगा. पटकन सांगा बरं. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया, कोणाची काही अडचण नाहीये. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्या. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.